नमस्कार मंडळी. विविध प्रसंगांची उलट तपासणी करत त्यात लपलेल्या विनोदाचा छडा लावण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची मंडळी. आज खूप दिवसांनी इथे येणार आहेत खरात काकू आणि विनोदाची ही बारात दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने अँड वन अँड ओनली दत्तू मोरे. खरात काकू, ओ खरात काकू, आहात का घरात काकू? खूप महिन्याने आलो मी परत काकू. ओ खरात काकू, कारण विषय चालले सरत काकू आणि विनोद चाललेत मरत काकू. खरात काकू, ओ खरात काकू, आहात की मेलात काकू? अरे काय सकाळी सकाळी कटकट आहे, मला कळतच नाही. सकाळी सकाळी कोण मारायला येतं घरामध्ये? अरे गौऱ्या, अरे किती दिवसांनी आलास? वर्षांनी बोला काकू, वर्षांनी. कुठे होतास कुठे तू? नाही, माझी हिंमतच नाही झाली इकडे यायची. का रे? बस बस. आपल्या एरियामध्ये अफवा पसरली होती. काय? लॉकडाऊन मध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडल्यामुळे दारात जो येईल त्याला तुम्ही गिळताय म्हणून. गौऱ्या, लात घाले ना? सॉरी, हे राहिली ना. सॉरी काकू, सॉरी. हा बोला. हा सॉरी सॉरी. इतक्या वर्षांनी आला तरी मस्करी करायची का जात नाही ना? मी मस्करी करतोय म्हणून आपलं कसतरी चाललंय. तोंडाला येईल ते बडबड. नाही तर नवीन नवीन चेहरे येतातच इकडे. काही जुने पुणे सोडून परत येत आहेत. कधी आपली सीट काढून पोट निवडणूक लावतील का सांगता येत नाही. म्हणून मला मस्करी करू द्या. बरोबर, ते जाऊ दे. आलायस कशाला ते सांगशील? वर्गणी मागायला आलास तर वर्गणी. अरे काय वर्गणी वर्गणी लावलं यार? इतक्या वर्षाला परत वर्गणी? मी विचार. अरे वर्गणी मागून मंदिर बांधून क्रेडिट घ्यायला मी काय राजकारणी आहे? आज सामाजिक म्हणजे काय? अरे तुझ्या तोंडातून सामाजिक बरं नाही वाटत रे. मग तुझ्या तोंडी ए बच्ची, अरे बाप मरतो काय मी, हे शोभत. कशाला आला सांगशील? काकू, मी फिल्म लाईन मध्ये उतरलोय. काय सांगतोस? येस. तुझी आई परवा मला भेटली होती, म्हणाली जिमच्या बाहेर बॉईल अंडी विकतोस म्हणून. तो बिझनेस मी कधीच बंद केलाय. अच्छा. मी फुल टाइम फिल्म लाईन मध्ये उतरलोय. काय सांगतो? मी एक फिल्म करतोय. आम्हाला प्रोड्युसर पण मिळालेत. रेखावर बायोपिक करतोय आम्ही. रेखावर? येस. अरे तिने घासलेल्या भांड्यांमध्ये झुरळं पण खायला घाबरतात, इतकी घाणेरडी भांडी घासते ती. 4-4 वेळा दांड्या मारते, इकडची गोष्ट तिकडे सांगते. तिच्यावर फिल्म करणार आहेस? 2 मिनिटं बसा ना खाली. काकू मला सांगा, तुम्ही लहान असताना तुम्हाला ब्रेकअप झालेलं कुत्रं चावलं होतं का? गौऱ्या, काय बोलताय तुम्ही? काय? अरे मी आपल्या एरियातल्या रेखावर का बायोपिक करेन? हिरोईन रेखा, सिलसिला, इजाजत, उमराव जान, खून भरी मांग मधली रेखा. हे गौऱ्या, म्हणजे काय? काय सांगतोस का? म्हणजे तू त्या रेखावर फिल्म करतोस? येस. रेखाचा रोल कोण करतंय? त्यासाठीच तर तुमच्याकडे आलोय. प्रोड्युसरला मी क्लिअर सांगितलंय, काय? रेखाचा रोल फक्त खरात काकू करणार. बापरे. यू. मी रेखा? येस. चला काहीतरीच गौऱ्या. अरे सिरियसली? मी? येस. इश. हा 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 हा, लाजल्यावर सेम रेखासारखे दिसता तुम्ही. इश. इतकं नाही, मग रेखाचा रिकीशी होतो. इतकं नाही, पहिलं होतं तेच बरं आहे. रेखा. येस. गौऱ्या, मग हे बापरे, मला जमेल रेखा? का नाही जमणार काकू, तुम्ही सेम रेखा दिसताय. फक्त तुमच्यामध्ये ज्या 3-4 रेखा दडल्यात ना, त्यांना आपल्याला हाकलायचं आहे.
त्यासाठी थोडं आपल्याला डाएट फॉलो करावं लागेल हा? भारावूनच केलं मला अरे कळत. मी आहे ना बसा खाली. माझी एक मैत्रीण आहे ती डायटिशियन आहे. मी सांगतो ते फॉलो करा. केलं ना मी करेन. आता केलं ना आयुष्यभर खा खा. आता आपल्याला करायची आहे रेखा इसीलिए थोडा कम खा. कळलं. मजा आहे. ठीक आहे माझ्यासोबत 2 जण आहेत. मी ऑडिशनला बोलवतो त्यांना. हा दत्तू बने इनसाइड. हॅलो यस ऑडिशन शूट कर. ऑडिशन. या हे दोघं इथं काय करतायत? काकू आम्ही गौराच्या टीम मध्ये आहे. मी कॅमेरामन आहे. हा? आणि मी डायरेक्टर. कॅमेरामॅन डायरेक्टर. हा डायरेक्टर हो काल मागच्या गल्लीत 2-2 रुपये लावून 3 पत्ती खेळत होता. आईने कुत्र्यासारखा मारून नेलाय घरी. हा डायरेक्टर. दत्तूनी 2 बालनाट्य बसवली आहेत. अरे तिकीट मिळत नव्हती. तिकीट Outful होतं, outful. म्हणजे काय एवढं जबरदस्त आहे दत्तू. फेमस आहे. ए दत्तू मी माझं काम केलंय कास्टिंगचं काम. पुढचं बघून घे. चल आय एम बिझी राईट नाव. माझ्या डोक्यात क्लिअर आहे डोक्यात क्लिअर Yes. काकू हा. आपल्याला तुमचा एक डान्स व्हिडिओ शूट करावा लागणार आहे. डान्स. हो तुम्हाला डान्स येतो? ए डान्स होतो म्हणजे प्रश्न आहे का रे हा? काकू आहेत ते आपल्या. अरे विचारलं रे मी. हा. ठीक, हरकत नाही हा? चलो शूट करूया मग. Shoot करूया? चल बने dance? रेडी. मी घरात गाणं मी आहे लावतो. ना. ए काकू. गाणं प्ले कर. हा लावतो मी गाणं लावतो. असं वाटलं रेखाच्या बायोपिक मध्ये गणेशाचार्य नाचतोय. काय अरे मी अरे काकू तुम्ही रेखाचा बायोपिक करता असं कसं नाचता तुम्ही? मी सांगितलं मला नाचता नाही येत. ए बने ते कॅमेरा ठेव. तू करून दाखव त्यांना. हा, मी दाखवतो. कॅमेरा ठेवून दे. हे तुझ्या हातात कॅमेरा. बरे चल करून दाखव. पहिलं वाक्य झाल्यानंतर काय करतं ते दाखवतो. हा. तसं करा ठीक आहे. इथेच बसा. मी आहे ना इथंच. हा गिरकी घ्यायची बसलं डायरेक्ट. एक नंबर. हे करायचं आपल्याला. हा. जमेल ना आरामात. हा? काकू हा गिरकी बसायचं. बसायचं. कळलं? हा. चला चलो कमान काकू. गौरे बागों में फिर झूले पड़ गए. पक गयो मिठी आंबिया. काकू उठा. सॉरी सॉरी सॉरी. काकू काय पण बोला काकाला मानला पाहिजे. गौऱ्या का रे? ग्रेट मॅन काका. ग्रेट मॅन. भाई पुढचं सोड ना डायलॉग घे. स्क्रिप्ट दे. काकू डायलॉग घ्यायचा मस्त पैकी. मी कुठून घेतो? हा हे शूट कर इकडनं. मी सांगतो तुम्हाला. वा. ठीक आहे हे तुम्हाला रेखा स्टाईलने बोला सेम. हा चल ए भाई परत वन्स मोर ऍक्शन दे. चल रेडी ready. ऍक्शन. किस किस तरह से मेरे को फंसवा के मेरे नाम का गहू पिसवा दिया. उसका जोकर मुझे खुश नहीं करता. मेरा जोकर दुख गया. हो काकू काय बोलताय? ओ काकू कुठला गहू पिसवारी आहे? ती काय चक्कीत कामाला होती? आणि गहू नाही ते लहू आहे. लहू म्हणजे रक्त. आणि काय उसका जोकर मेरे को खुश ना कर सका. मेरा जोकर दुख गया. हे काय जोकर नाहीये ते जिक्र आहे जिक्र. अरे यार आता यांचा उर्दूचा पण क्लास लावा लागणार यार. ठीक आहे लावू आपण क्लास. 50,000 रुपये फी आहे. हो. किती? 50,000. नका टेन्शन घेऊ. मी बोलतो प्रोड्युसर सोबत. तो पैसे देईल तुमचे. हा डन आहे सगळं आपलं. done. होऊन जाईल ना. हो होऊन जाईल मी आता प्रोड्युसरला फोन लावतो. तुम्ही फायनल आहात म्हणून. हा सर गौरव बोलते सर. हा सर मी रेखाच्या रोलला वनिता खर त्यांना डन केलेला आहे सर. हो सर. हा 30 करोड सर फायनल डन. हा ओके सर. हे गौऱ्या? फिल्मचं बजेट 30 करोड आहे. अरे काकू तुमचं बजेट 30 करोड. हा. फिल्मचं बजेट 200 करोड आहे. एक मिनिट मला बोलू दे जरा. हा सर बोला. येस येस येस. ओ फायर काय बोलताय? फायनान्सचा प्रॉब्लेम आहे? नाही नाही सर नाही फिल्म झालीच पाहिजे. मला फिल्म करायचीच आहे. मी बघतो ना काय करायचं ते. फिल्म थांबली नाही पाहिजे. ओके ओके सर. हा हे गौऱ्या काय झालं रे? अरे यार मोठा प्रॉब्लेम झाला यार. काय 200 करोडची फिल्म आहे आणि जे मेन पोस्टर आपल्याला छापायचं आहे त्यासाठी 1,500 रुपये कमी पडतायत. अरे यार माझ्याकडे असते ना मी आत्ता दिले असते. अरे बने कुणी किडनी घेणार आहे का बघ. मी देतो माझी किडनी. 1,500 गौऱ्या यार 1,500 साठी आपली फिल्म झाली यार. कशी जाईल यार. मी नाही जाऊ देणार यार. मला करायची मला. अरे आम्हाला पण करायचं काकू. आता 200 कोटी रुपये लोक खर्च करायला तयार आहेत यार. 1,500 काहीतरी केलं पाहिजे. काय तर केलं. तुमच्याकडे आहे का काकू 1,500 रुपये? जास्त नाही 1,500 आहेत का फक्त? एक मिनिट. बघा ना जरा 200 कोटी काल ठेवले होते. मी दिले असते हो पण काय काल ना खर्च झाला रात्री.
300 350 असतील फक्त. 350? हा. ह्याच्यामध्ये तुमची करंगळी छापून होईल फक्त. एवढे ठीक आहे द्या, आता आहे तेवढंच आहे, तेवढं द्या. पण मला नंतर मिळतील ना 350 रुपये? 30 कोटी वरचे 350 पण देतो. ठीक आहे चालेल. हा? हे घे. हा, आता मी करंगळी छापायला घेतो. जसे पैसे येतील पूर्ण पोस्टर छापूया आपण. ओके डन. ठीक आहे. क्या बात आहे. पोस्टरवर दिसणारा वनिता खरात इन अँड ॲज रेखा. कळलं? खतरनाक. ए तार वेने फोन चालू थोरातचा फोन आहे. हॅलो. हा बोल ग थोरात. काय मग खरात वाळले का पापड? नाही मी तुला एक गोष्ट सांगायला फोन केलाय. काय? मी एक फिल्म करतीये. गौऱ्या मला घेऊन परवीन बाबीवर बायोपिक बनवतोय. त्यामुळे ना आता माझ्याशी स्पर्धा करणं थांबवं ग तू. कारण एकदा का माझी फिल्म रिलीज झाली ना की मी जाईन जुहूला बंगल्यात राहायला. तू राहा इकडेच पापड वाळवत. बरं बरं ठीक आहे. हा हा ठीक आहे चालेल चालेल. हा 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 बघते मी. हा काकू काय झालं? काय करावताय? हे गौऱ्या. हा मी काय म्हणते, बोला ना. मी ना रेखा नको, अमजद खानवर बायोपिक करूया का रे? अमजद खान कशाला? अरे आता पण रेखावर बायोपिक करायचं आहे. मी त्यांची ऍक्टिंग चांगली करेन जास्त. अरे पण कशाला? हे पट्टा आहे तुझ्याकडे पट्टा? माझ्याकडे मला ते डायलॉग मस्त येतात. अमजद खानचे आईला मानला पाहिजे. रेखा पण क्या बात है प्रसादा. ये क्या बात आहे यार. 2-4 महिने शूटिंगसाठी बाहेर जायला लागला आणि त्यानंतर घरी आल्यानंतर घरचं जेवण जेवल्यानंतर कसं वाटतं ना. तसं वाटलं. क्या बात आहे. खूप गॅप नंतर आलात पण आलात ते असे आलात की स्टेडियमच्या बाहेर सिक्सर. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. दत्तू बने मस्त. तुफान गौऱ्या, तुफान एनर्जी. वनिता तू कहर आहेस. कहर कहर. म्हणजे परवाच आपल्याकडे ती येऊन गेली म्हणून मला ताजं उदाहरण म्हणून मला बोलावंसं वाटतं की निर्मितीताईनंतर मी इतक्या ताकदीची विनोदी अभिनेत्री आणि तितकीच म्हणजे तू लाजत होतीस तेव्हा असं वाटत होतं की काय आईला क्या बात आहे. तू डान्स करत होतीस तेव्हा असं वाटत होतं आई ग क्या बात आहे. म्हणजे काय नाही आहे तुझ्यात वनिता, काय नाही आहे यार. तू वंडरफुल आहेस. मला तुला निर्मितीताईच्या जागेवर लवकरात लवकर बघायचं आहे. म्हणजे निर्मितीताई आपल्या सगळ्यांसाठी खूपच मोठी आहे. तिच्या जागेवर असं म्हणण्याचा अर्थ असा होता की त्या लेवलला तुझं एक इंडिव्हिज्युअल नाटक लवकरात लवकर येऊ अशी मी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना करतो. आय विश यू ऑल द बेस्ट वनिता. सुपर परफॉर्मन्स. सुपर. सई. मुलांसाठी डेन्व्हर आहे, आपल्यासाठी जुजबी आहे. आज आपल्या हास्यजत्रेत भारत माझा देश आहे या चित्रपटाची टीम पण आली आहे. त्यांनाही विचारूया की ते किती एन्जॉय करतायत हा शो. बच्चे कंपनीला विचारूया. राजीव, एस्केट कसं वाटलं? खूप 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 मस्त. अरे वा. म्हणजे मी जेव्हा सरांना सांगितलं तेव्हा मला वाटलं की कुस्तीवरच आहे, कारण तर प्रॅक्टिस करत होते ना आता तेव्हा मी बघितलेलं. गोलू बोलू थँक्यू सो मच. खूप हसवलं. धन्यवाद. मंडळी, कधी नव्हे ती मिळालेली सुपारी घेऊन मैफिल रंगवायला तयार आहेत पंडित सुमरिया चौघुलिया, अर्थात हास्य महारथी समीर चौघुले.
आणि आज त्यांच्या मैफिलीत सहभागी होणार आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कधी गोड कधी तिखट चेतना भाट, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील. या 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 प्लीज प्लीज वेलकम. या पंडितजी प्लीज या, स्वागत आहे तुमचं. या प्लीज या या पंडितजी प्लीज बसा. वा येश. अगं अगं असं कसं जमणार? उभं करते. हा आता ये. हा आता कसं हिचं घेऊ दे. सगळ्या जागा घेऊ दे. थांब जरा. सगळ्या जागा घेऊ. झाल्या सगळ्या जागा. आता सरळ करते. उभी राहा. हा सरळ कर. वाकून आत ये. शाबास. आलीस की नाही? ये बस बस. खरं तर इथे बसवणार होतो पण ह्या ज्या काही जागा काढल्यास त्यामुळे खालीच बस बेटा. बस 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 बस. जी बात नीट बसायचं. पंडितजी नमस्कार. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नाही म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या घरी तुम्ही ही संगीत मैफिल करायला तयार झालात त्यासाठी तुमचं मनस्वी आभार. बरं अहो मी येणारच. जिथे काचा आहे तिथे बदाम आहे. जिथे आई आहे तिथे बाबा आहे. बरोबर. जिथे बाबा आहे तिथे डुलकी आहे. जिथे महागाई आहे तिथे सामान्य माणूस आहे. बरोबर. तसंच जिथे रसिक प्रेक्षक आहेत तिथे गान पोपट असणारच. मी ओळख करून देतो. हा ही माझी शिष्या. जी बात घे. ही माझी शिष्या. नमस्कार. सरगम सरिता. हा चेहरा नीट कर. ओट्यावर बसून आई केस विंचरते का? हा चेहरा तसा दिसतोय. नीट कर जरा. नवीन आहे जरा. काही हरकत नाही. नमस्कार. हा जो कार्यक्रम करायचा आहे खासगी मैफिलीचा तो इथेच करायचा आहे का? हो पंडितजी इथेच करायचं. ओकेजन काय म्हणजे खास काय? माझ्या वडिलांची जयंती आहे आज. ओ हो वडील तिकडे. हो येस येस. अरे देवा. हे वडील का तुमचे? हो हो 12 वर्ष झाले गेलेत. काय म्हणालात? 12 वर्ष झाले गेलेत. अरे रे रे रे. कशाने गेले? चरबीने गेले. चरबीने? हो म्हणजे म्हणजे दम्याचा आजार असतानाही ते 1 मेला तुतारी फुंकायला गेले. मग तुतारीच्या भोक जे असतं त्याच्यावर कोणीतरी गर्दीत हात ठेवला. उलटी हवा फुफ्फुसात शिरली आणि कॉमेडी गेले. हो कळलं. हा पण त्यांना ना संगीत खूप आवडायचं बरं का. अगदीच. हो त्यांच्या प्रत्येक जयंतीला आम्ही अशी संगीत मैफिल ठेवत असतो. नाही चांगलंच आहे की. तर तुमच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त तुम्ही माझ्यासारख्या संगीतकाराला इथे बोलवलंत आणि गाण्याची संधी दिलीत. हो आज म्हणजे समाजाला खरं तर तुम्ही. नमस्कार. नमस्कार. चांगलं चाललंय. चांगली चालली आहे जयंती. हो. आता सुरू जयंती म्हणजे या मैफिलीच्या मानाने कमी लोक दिसत आहेत असं वाटतंय ना मला. नाही आम्ही तसबिरीलाच गाणं ऐकवतो. खाजगी म्हणत होतो मैफिल पण इतकी खाजगी आहे की म्हणजे एकच माणूस आहे असं कसं? नाही आमच्या बाबांचं म्हणलं होतं गर्दीपेक्षा दर्दी बरा. क्या बात आहे क्या बात आहे. आता मग सुरू करायचं का? नाही 2 मिनिट थांबूयात का? हा. काय आमचे एक स्नेही आहे सपत्नीक येणार आहे इथे. अच्छा म्हणजे आहेत येणार आहे. हो, अच्छा, आहेत, येणार येणार आहे. आहेत, अगदी ते येणार 1-2 जण हो. नाही आहेत. आणि वा. मुख्य म्हणजे ते तुमचे खूप मोठे फॅन आहेत. बरं. हो आणि त्यांना संगीतातलं खूप खोलवर कळतं. अच्छा खोलवर कळतं का? हो, क्या हो, बात हो. आहे क्या बात ते आहे. येणार आहे. वा. तुम्ही तोवर तुमचं सेटिंग करून घ्या. हो सेटिंग करून घ्या. मसाला दूध सांगितलेलं आहे ते येतं. मसाला दूध. हळू हळू. जगातल्या शेवटच्या म्हशीचं दूध आहे का हे? मिळणार. दूध मिळणार. याच्या पुढे भविष्यात दूध मिळणार. हा या चला या बसा प्लीज. हे लावून घ्या. हा या पंडितजी लावून घ्या. या खाली बस खाली बस खाली बस. हा मांडीवर घे. शाबास. वा वा. तू मला शिकवू नकोस. तू मला शिकवू नकोस. तमाशा करू नकोस इथे. दुसऱ्यांच्या घरी आलोय लक्षात ठेव. तू जास्त आलोय तमाशा कशाला? कर. मला यायचंच नव्हतं. यायचंच जबरदस्ती नव्हतं घेऊन आलायस मला नको इथे. यायचं असं ना. अरे वा वा नमस्कार, तुम्ही आलात. नमस्कार, बरं झालं बरं झालं. छान दिसते जोडी. ओंकार पंडितजी आले केव्हा? पंडितजी पंडितजी. पंडितजी वहिनी, नमस्कार. नमस्कार पंडितजी. नमस्कार कर. वहिनी
उत्तम नमस्कार केला. पंडितजी पंडितजी बसा बसा प्लीज बसा. हो वहिनी बसा. हो पंडितजी पंडितजी आहेत ते, जरा नीट नमस्कार करायचा होताच त्यांना. पंडितजी पंडितजी असे अनेक पंडितजी ना तिकडे चौपाटीवर कुल्फी विकत असतात. वहिनी मी कधी कुल्फी असं कधी म्हटलं जाऊन. माफ करा पंडितजी. काही बोलाल का? माफ करा. मी माफ मागतो तिच्या वतीने. घाबरू नका पंडितजी. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. खूप मोठा म्हणजे मी सगळी गाणी ऐकली आहेत तुमची. मी खूप खूप मोठा फॅन आहे. म्हणजे नमस्कार करतो. माझं भाग्य तुम्ही. असू द्या असू दे. बसा बसा बसा. हो हो हरकत नाही. बसा बसा. हो पंडितजी सुरू करूयात. सुरू करूया. हा हा स्वागत आहे सगळ्यांचं. हा नमस्कार नमस्कार. आज या मैफिलीला बरगच्च 3 जण आहेत इकडे. नमस्कार 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 नमस्कार. बाबा नमस्कार. मी आला येतो. तुझे तीर्थरूप उदबत्ती घेऊन जातात रोज फोटो समोर त्याच्या. मग तुला काय करायचंय? मला नाही तुम्ही जिवंत असल्यासारखं बोलले म्हणून सांगितलं. जी बात घे. जी बात घे. जी बात घे. जरा नवीन आहे ती काय त्यामुळे जरा हरकत नाही पंडितजी. सुरू करूया. सुरू करूया. वा बकुळ पंडित यांनी गायलेलं उगवला चंद्र पुनवेचा. वा वा वा. वहिनी वहिनी कैसे तुम्ही बोलता. वहिनी वहिनी कैसे तुम्ही बोलता. वहिनी वहिनी कैसे तुम्ही बोलता. फालतू आहे फालतू. मला थांबायचंच नाही रे इकडे. चल. मला नाही थांबायचं. कशाला बसू. तुला ऐकायचं तू ऐक. मला नाही ऐकायचं. गाणं गातायत ते चेतना. गाणं पोपट आहेत ते. कोण आहे. गाणं पोपट आहेत ते. मग पेरू दे त्यांना खायला. वहिनी वहिनी कंद कसं खाणी. वहिनी कसं खाणा. वहिनी वहिनी तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे. तू कशाला घरी तमाशा केलास रे. मला मला काढायचंय. तू सोडून दिला होता. मी सोडून दिला होता म्हणजे रसिका प्रेक्षकांना विनंती आहे. त्यांच्या समोर उगाच तमाशे आपण दुसऱ्यांचा पंडितजी प्लीज. अरे शांत. अरे जरा शांत. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की कृपा प्रेक्षागृहात गडबड करू नये. जरा आयोजकांनी लक्ष द्यावं. हो पंडितजी. अरे ओंकार काय लावलंय. नाही. हा अरे तू बस ना जरा शांत बस ना. हे मला बसायचंच नाही याच्या बाजूला. वहिनी असू द्या तिकडे बसा. तू शांत बस. जिकडे बसशील तिकडे शांत बस. त्यांना त्रास देऊ नकोस. फोटो घालीन डोक्यात. काय चाललंय. वहिनी त्याचं जाऊ द्या. त्याचं जाऊ द्या तिकडे. तुम्ही तर समजून घ्या ना. सोडून द्या सगळं. काय चाललंय हे. वहिनी तुम्ही बसाव. बाबांची मैफिल चालली नाही. माफ करा म्हणून मी जात नाही कार्यक्रमाला. माफ करा पंडितजी. त्यांचं घरगुती भांडण आहे. नाही घरगुती असू दे. घरगुती आहे ते घरी करा. पण मी घेतो का खाजगी कार्यक्रम. मला सांग. नाही घेत. असं नाही होत ना. माझा राग त्यांचा राग एकत्र झाला. वेगळाच राग तयार झाला तर करू काय ना. नाही अरे माफ करा पंडितजी. माफ करा. सुरू करतो मी. हा सुरू करा पंडितजी प्लीज. कुल्फी गाणं कुठलं होतं. गाणं उसवला चंद्र पुनवे. कुठला चंद्र उसवायला आणलायस माझ्या समोर. अगं उगवला चंद्र पुनवेचा असा आहे ते. अख्खा कार्यक्रमच उसवायला निघालीस तू. जी बात घे. हा आत घ्यायचं ते. हा सुरू करतो मी. हा सुरू करा. पंडितजी. काय पंडितजी. तू पंडितजी. एक मिनिट. तुला आवडतंय ना गाणं. तूच म्हणता. म्हणतेस तू त्यांना. तुला आवडतंय. मला आवडत नाहीये. मी तूच म्हणते. तुला आवडतंय. मला काही बोलू नकोस तू चेतना. कळलंस. मला इथे यायचंच नव्हतं. कशाला आणलंस मला इथे. नाही एक मिनिट. अरे शांतता घ्या ना. वहिनी तुम्ही बसा ना तिकडे जरा. याला सांगा आधी. शांत बसा. तुम्ही शांत बसा तिकडे. मी सांगतोय ना. तू शांत बस. तू बस इथे. अरे गाण्याचा कार्यक्रम. बसा इकडे. तू इकडे हो. बसा. वहिनी लोकांच्या घरी काय चाललंय हे. नवरा बायको जरा शांत बसा. गाण्याचा कार्यक्रम आहे. पंडितजी सुरू करा. ए पंडित मागे मी पंडित. सॉरी पंडितजी. ए उठ ना. उठ. झोपतेस काय. उठ. सॉरी ते अचानक झालं. माफ करा. ओंकार अरे काय चाललंय. हा अरे आला तेव्हापासून. अरे काय झालं. काय नाही. काही झालेलं नाहीये. छोट्या छोट्या कारणांवरनं भांडते नुसते. ठीक आहे. काल मी हिचा डबा नाही खाल्ला तर आज सकाळपासून डोक्यात जाते नुसती माझ्या. मी डोक्यात जाते. हो मी डोक्यात जाते. वहिनी
पहाटे 5:30ला उठायचं. लावला सूर लावला. तू गप ना जरा. तुझ्यासाठी डबा करायचा ओमक्या, सगळी घरातली कामं करायची आणि तू दिवसभरात त्या डब्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही. लाज नाही वाटत तुला? दाही दिशा. काही दिशांच्या नानाची चेतना दात घालीन सगळे घशात मगातपासून फालतू गाते. त्यांना फालतू म्हणू नकोस. नीट वाग त्यांच्याशी. कलाकार आहेत ते. मग मी पण कलाकार आहे. कुठली कलाकार आहेस का? पहाटे 5:30ला उठून मी स्वयंपाक करते, ही माझी कला आहे. डोंबलाची तुझी कला. त्या जेवणाला विचार, त्यांना बनवायचंय का तुझ्या हातून ते? नीट बोल. नीट बोल. काय नीट बोल? तुझी ती दुधीची भाजी आहे ना, ती आर्मीत दिली पाहिजे शस्त्र म्हणून वापरायला. ओमक्या. शत्रू आले ना की बॉम्ब टाकू नका. ती दुधीची भाजी पिशवीत घाला, तिला टाका. शत्रू अरे बापरे दुधीची भाजी पळा पळा पळा. ती अति करशील रे शोभतं? ओंकार नको रे. शोभतं तुला हे? पळा पळा. मला सांगू नकोस मला काय शोभतं ते. तुझ्या आईपेक्षा चांगलीच करते भाजी. आईला मध्ये आणायचं नाही चेतना. दाही दिशा. आईचा विषय निघालाय मध्ये. पंडितजी प्लीज तुम्ही बोलू नका. मला माफ करा. मला मी चिडलो तुमच्यावर. आईचा विषय निघाला इथे. ओंकार पंडित. मला माहिती आहे रे पंडितजी आहे ते. हेमंत आईबद्दल बोलते ती. हो पण ठीक आहे, नाही बोलत. काय? हा बोल ना. नाही बोलत. रोज आईकडनं डबा घे ना. घे ना. मी आईकडे. मी नाही डबा दे. मी ना कोणाकडनंही घेईन डबा. तू मला सांगू नको. तू निघचा. नाही जाणार. नको ओंकार. नाही जाणार. नाही जाणार. नाही जाणार तू. मी इथे बसणार. तुला जर इथे बसायचं असेल ना, यांच्या गाण्याला दाद द्यावी लागेल. नाही देणार. का नाही देणार? नका तू देऊ. देणार म्हणतो, मी नाही देणार. निघ चल. नाही नका देऊ ना. काय घर का? एक हात मिनिट नाही लावायचा. हात नाही लावायचा. निघ तिकडे निघ. मी केलं ना मोफत. अरे नका. ओंकार निघाला सांगा तुम्ही. वहिनी जाऊ द्या ना प्लीज. नाही जाते मी. नाही थांब. निघ रे. निघ चल निघ. ओंकार नकोसा माझ्यावर. मी ओरडणार. घरी ये मग दाखव. हा दाखव मला काय ते. डबा डबा डबा. गाण्यातलं काही कळत नाही. कोमल झ लावणारी तू मला सांगते. शत्रू गाणं गा. शत्रू. ओंकार पंडितजी अरे सॉरी पंडितजी. मी बरोबर नाही. नाही 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 मला माफ करा. आजपर्यंत मला कोणी असं बोललेलं नाही. तुमचं मी खरंच सांगतो. मी हाडतूड केलंय, एवढं नाही केलंय. माफ करा. तू बायको. मी गातो. बायको तुम्ही बायको म्हणून तुम्हाला फॅसिलिटी. पंडितजी प्लीज. बाबांची जयंती. हो बाबांची जयंती. ओंकार अरे शांत राहा ना बाबा. मी आता ती गेली ना. मी शांत. प्लीज प्लीज. हो हो पंडितजी सुरू करा. हो हो. गाणं कुठलं होतं? जी बाकी. पंडितजी नको. जी बाकी ती पंडित हार लटकते. माझ्यावर राग. मलाही राग कुणावर तरी काढायचा असतो ना. माझ्यावर काढू दे ना माझ्या. काय रंगली मैफिल. क्या बात है. जोरदार टाळ्या. कमाल. प्रसादा काय म्हणाल? अफलातून बहारदार. हा अजय. ओके करूया. ओके थँक्यू. तेजावाला होता मग तो खूप चालला. तेजामध्ये पिक्चर रिलीज झाल्यानंतर 1 महिनाभरांनी परत एक गाणं त्यात ॲड केलं आणि रिलीज केला होता सिनेमा. तसं मी अजयला फोन केला होता की आपण एक एक्स्ट्रा लावणी सम्यावर चित्रित करून करू शकतो. तर तो हो म्हणालाय. करेक्ट होतं ते. हा आता 1च आठवडा झालाय चंद्रमुखीला. 1 महिना 1.5 महिना की आपण तुझ्यावर म्हणजे आता एवढंच दाखवायचं राहिलं होतं तुझं सम्या. फॅन्टॅस्टिक सम्या. आय लव्ह यू. वा वा. सई एकदम माहोल परफॉर्मन्स होता. मला चेतना आणि शिवासाठी यायचंय तिकडे. राऊत चिकणा दिसतोयस मिशीत, खरंच सांगते. आणि त्याच्यामुळे तुझी पर्सनॅलिटीज बदलली आहे त्या मिशीमुळे आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्सही खूप नेहमीपेक्षा वेगळा झाला. मस्त बसवलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी फार ते मस्त फुलवलं. कडक. वा 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 वा. मंडळी एका पोलीस स्टेशनमध्ये चाललंय गुन्हेगारांना शोधण्याचं प्लॅनिंग. बघूया तिथे काय घडतंय. खरं बोला केव्हाचं कीर्तन करतोय का मी?
पाऊच. कॉमेडी कॉमेडी तुमच्या नाटक करता काय रे? नाही. हा खरं सांगा, दरोडा कसा घातला? हा कुठे टाकले पैसे? कुठेला पोलेचे दागिने? खरं बोला. आम्ही नाही हा? केलं. पोपटासारखं पटपट बोलायचं, कळलं काय? सर पोपटासारखं मिठू मिठू बोललो तर काय कळलं का तरी तुम्हाला? कॉमेडी करतोय? हा नाही साहेब. खरं सांग, खरं सांग. ऐ, सातव्या बाकीचे 6 कुठे? कुठले सा? सातव्या आणि तू? 7 सावते आम्ही. खरं बोल, खरं बोल. कोण दिली? साहेब. हा जैन साहेब. हा जैन साहेब हा बघा काय म्हणतोय. काय म्हणतोय? मी चोर आहे, मला अटक करा. त्याला राहू दे, तुम्ही निघा. ओके सर. हा दरोडेखोर आहे. साहेब चला येतो साहेब, बोलायचं राहून गेलो होतं. बोलले नाही. बोला मग. चला येतो साहेब. थँक्यू. हा निघा. कायला एक एक भरलेत. दरोडेखोर आहे ना? दरोडेखोर आहे ना? हा दरोडेखोर आहे. साहेब बस मारायची एकदम सॉलिड ऍक्टिंग करता तुम्ही, एकदम सॉलिड. थँक्यू थँक्यू. प्रयत्न करतोय. हा हे बाय, आपल्याला पक्की खबरी आहे की बाबा यांनीच दरोडा टाकलाय. पण ते ना तोंडानं कबूल करता नाहीये. आता मी तुला खोटा खोटा चोर म्हणून त्यांच्यामध्ये घुसवीन. तू फक्त संध्याकाळपर्यंत चांगलं चांगलं बोलून सगळी माहिती बाहेर काढ. अरे साहेब अशी माहिती बाहेर काढतो, अशी माहिती बाहेर काढतो ना, तुम्ही बोलाल हा हे आहे एकदम हा वाला. हे म्हणजे काय? हे असतो ना ह्याच्यात. काय असतो तो? हे करतो तो कोण असतो? अरे नको ना, नाही सुचत येत. तू फक्त ना तू आता त्यांच्यामध्ये सामील होय. बस दरोडा हे बाय, 3 जण आणि त्यातल्या त्यात तुम्ही 2 होय. आणि तू रोय दंताळ्या तू ना. हा लक्षात ठेवायचं. संध्याकाळपर्यंत मला सगळा कबुली जबाब पाहिजे. लय डेंजर आहे बरं मी. हा स्पेशल केस साठी मला पोलीस स्टेशनला बोलवलं जात, कळलं काय? तुमचं मारला बस. हॅलो पाटील. जैन सर. हा बदामपाड्याच्या शौचालयात नंबरवरून राडे झाले आहेत, तिकडे जा लवकर. आता सर आताच जायचं का? ठेवलेला आहे फोन मी. अरे जगताप. हा साहेब. लवकर या. हा साहेब. हे बा SP साहेबांचा फोन होता. हा. मी आता स्पेशल केस साठी बाहेर चाललोय. हा आता खांडेकर आले की त्यांना म्हणावं साहेबांनी रिमांड घेतलाय. तुम्ही फक्त कबुली जबाब नोंदवून घ्या. कळलं काय? हो. तुम्हाला कोणाला माझ्या समोर कबुली द्यायची आहे का? काय रे? तुझ्या समोर? हा जा बाहेर जा. ठीक आहे. आता आमच्या खांडेकर साहेब येतील ना, मग तुम्हाला कळेल. काय घाबरायचं ना. या भाई ये आपण बेडक्या बाळ्या. ये आपण बेडक्या बाळ्या. या भाई तुमची गँग आहे काय? गँग आहे? हो माझी पण गँग आहे. दरोडा टाकला ना मी काल रात्री. कुठे? पानटपरीवर? नाही पायल ज्वेलरवर. काल रात्रीचा दरोडा मीच टाकला ना पायल ज्वेलरचा. पोलीसवाले आले होते माझ्या. सांग आपण नाही सांगत. किती पण मारला तरी नाही सांगत. कोर्टमध्ये नेलं की बोलायचं पोलीसवाले लय मारतात, पण माल कुठे ठेवलाय सांगायचा नाही. मग काय बोलत नाही. या तुम्ही पण नका सांगू. नाही तुम्ही टाकला दरोडा कधी? मी टाकतो तसा. मग भारी आहे. थोबड्यावरनं वाटत नाही दरोडा बिरोड टाकला असेल असं काय. मी काय बोलतोय, एवढे पैसे आलेच आहेत तर त्यातनं काहीतरी खाप्या व्हायचं. हाडा दिसायला लागली ती पाक. पोलिसांना मारताना बरं वाटलं बाई, कोणाला तरी मारलंय बाबा. आता आपलं मारलं नुसतं खोखोळ हालतोय. भंकच करतो. नाही सिरियसली बोलतोय.
ये भाई ये मी खरोखर दरोडा टाकलेला आहे, कळला का भाई? तुम्ही पण टाकलाय की नाही दरोडा? टाकलाय कधी? हा मग कुठे टाकलाय रे? आम्ही पाटील कुठे आहेत? ते सिनियर सरांचा फोन होता, स्पेशल केस साठी गेलेत. हा ते संडासाचं भांडण सोडवायला. हे कोण आहेत? ते दरोडा टाकला होता ना, त्याच्यासाठी पकडून आणलेत. यांनी टाकलं होय? चल होय तिकडे चल. सगळे येतोय? होय सगळे आहेत, सगळे आहेत, सगळे आहेत. काय तुला तर असं चल तिकडे. दरोडा त्यांनी टाकलाय ना? होय. तुम्ही काय घाबरताय? मी पण कधी कधी वाक्यांवर दरोडा टाकतो. दिला काय कबुली जबाब दिला का? नाही ना, पाटील साहेबांनी लय मारलं तरी तोंड उघडत नाहीयेत. असं आहे. या इकडे या जा रे साहेब आपले, जा चल जा जा रे आपले साहेब, जा चल बस चल. साहेब कशी आहे तुम्ही? लाडात आला काय? लाडात आला काय करतोय? लाडात आला का? साहेब लागला हलका. साहेब मला ओळखला नाही काय? तू कोण PM आहेस होय? तुला ओळखायला कोण आहेस? कोण तू? साहेब तुम्हाला समजत नाही आहे काय? मला समजत नाही बोलतोस? मला समजत नाही बोलतो. साहेब साहेब हे बघा, हे एकच वाक्य विचारणार, हो की नाही एका शब्दात उत्तर द्यायचं. नाही. तुझ्या आईने विचारलंय का? हा? दरोडा तुम्ही टाकला की नाही? नाही. दुसऱ्यांदा विचारतोय, दरोडा तुम्ही टाकला की नाही? नाही. शेवटचं विचारणार नाही. बोललो होतो ना. लवकर साहेब डोळे कसले मारतोय? डोळे का मारतोय तू? डोळे का मारतोय? साहेब साहेब एक मिनिट. काय? एक मिनिट. मला तुमच्या कानात काहीतरी सांगायचं आहे. बायको आहेस का माझी? नाही. बायको आहेस माझी? बायको आहेस? साहेब कुठे गेले? इकडे. मी तुमचा आहे साहेब. मी तुमचा आहे. तू माझा आहे? मी तुमचा आहे. म्हणजे? साहेब मी पण तुमचाच आहे. साहेब मी फक्त तुमचा आहे. साहेब मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे. अरे मी साहेबांचा आहे रे. अरे मी साहेबांचा आहे. काय चाललंय? लवकर कबूल कर. लवकर कबूल कर. लय बोलतोय. एक मिनिट साहेब. मला ना आता लागतोय हळूहळू. साहेब बोल. ऐका ना, माझी चमडी सोलून काढली तरी माझा उत्तर नाही याचा आहे. साहेब आमची चमडी सोलून काढू नका, पण आम्ही दरोडा नाही टाकलाय. साहेब खरंच नाही दरोडा टाकला आम्ही. ह्याने पायल ज्वेलर्सवर दरोडा टाकलाय. मला सांगितलं मागाशी ह्यानं. मी टाकलाय साहेब, मी टाकलाय. पण मग पुरावा काय आहे? मास दाखवतोस? जगताप हा पट्टा द्या. साहेब नको ना, माझी पॅन्ट खाली येते. पट्टाने माझा 3rd डिग्रीचा दांडा द्या. द्या दांडा द्या लवकर. अरे पट्टा द्या नाही तर दांडा द्या साहेब. मी नाहीच बोलणार आहे. बोल लवकर बोल. उभं का लवकर उभं राहा. मला फक्त गरगरलाय साहेब. फक्त गरगरलाय. लवकर बोल साहेब. मला कानात कबुली देऊ द्या फक्त, बाकी मला लय लागतंय. कबुली देणार आहे? बोल लवकर बोल. साहेब पाटलांना विचारा मी कोण आहे. कोणाला विचारू? पाटील साहेब आहेत ना, त्यांना विचारा. जॅक लावतोस? जायला जॅक लावतोस? पाटील माझा ज्युनियर आहे, त्याला विचारू. सांग बोल लवकर सांग. बोलला काय ते, मला मार खायला तू. इकडे तिघांनी इकडे लवकर. इकडे तिघांनी
इकडे रे तिघा तुझ्या आईला उठतो का लवकर ये ठीक करतो तो साहेब ठिकाणी ए खूप झाला पटकन कबुली द्या वा साहेब हो मी तुमचा आहे हो तुम्ही इकडे या मी सांगतो तुम्हाला बोल लवकर बोल लवकर बोल तुमच्या पाटील साहेब आहेत ना त्यांचा खबरी आहे मी त्यांनी मला खोटा खोटा चोर बोलून आत पाठवलेला आहे त्यांच्याकडून आधी सांगायचं ना हे तू खबरी आहेस अरे आधी सांगायचं केवढा मार खाल्लास तू तुम्ही ऐकतच नव्हता ऐकायला गेलं की मारायचा आज जा आणि खबर काढ त्यांच्याकडनं जा जा जोरात लागला पण नाही यस सर हो सर लगेच पोचतो सर हो हो जगताप मला फील्डवर बोलवलंय हा बघा त्यांच्यातला ना एक पाटील साहेबांचा खबरी आहे लक्ष ठेवा तू त्या दोघांकडनं खबरी काढणार आहे कळलं लक्ष ठेवा कळलं मी येतो चला तुम्हाला कोणाला माझ्या समोर कबुली द्यायची आहे का तुझ्या समोर हा जातो का बाहेर आता तुमच्यात पाटील साहेबांचा खबरी कोण आहे ए तू आहे ना ये इकडे 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 ये हे बघ पाटील साहेबांनी जे काम सांगितलं ना ते एकदम नीट करायचं यांच्याकडून सगळी खबर काढायची आणि मला सांगायची हा का मी लगेच नोट डाऊन करून घेतो काय आलोच मी तू तुझं काम नीट कर हवालदार याडा आहे रे काय पण बोलतो त्याला वाटलं मी खबरी आहे म्हणजे पायल ज्वेलर्स मध्ये तू दरोडा टाकला होतास मी दरोडे करे मी टाकला ना का तू खबरी आहेस मी कशाला खबरी असेल माझी तर गँग आहे ना तुझी गँग आहे ना सुजवतो आता मी सई फार मस्त मजा आली तिघांची कॅरेक्टर्स मस्त होती साऊथ टायमिंग वॉज ब्रिलियंट पीपी तुझं पण काहीतरी वेगळंच बेरिंग होतं त्याची खूप मजा आली ओमकार मस्त जेव्हा तू त्यांना म्हणतस मी तुमचा आहे तेव्हा फारच मजा आली विराज खूप छान भावा मस्त नेहमी आपलं दबंग कॅरेक्टर हे तुझं मला फार आवडतं आणि चष्मा न लावता हे करतोस तू त्याच्याबद्दल तुझं विशेष कौतुक मजा आली थँक्यू सर थँक्यू वा वा पोरांनो मजा आली थँक्यू आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची विनोदाची पुढची पायरी गाठण्यासाठी आता आपण भेटणार आहोत पुढील भागामध्ये तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी अर्थात सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा